राज्यातल्या नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातल्या सदस्यांकरता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळात सलग 10 वर्ष संचालक असलेल्या आता 3 वर्षांकरता संचालक मंडळातून यांना बाहेर जावं लागेल। आरबीआयने या संदर्भातलं एक परिपत्रक काढलं आहे। त्यामुळे राज्यभरातल्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सुमारे 434 नागरी सहकारी बँकांमधल्या किमान 6000 संचालकांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे। असं असलं तरी 3 वर्षांच्या काळात तो संचालक दुसऱ्या बँकेच्या संचालक मंडळावर निवडून जाऊ शकतो, अशी मुभा आरबीआयने दिली आहे। सहकारी बँक क्षेत्रातील काही कुटुंबांची आणि व्यक्तींची मक्तेदारी आणि एकाधिकारशाही तोडण्यासाठी हा नियम लागू केल्याचं बोललं जातं। माझ्यासोबत सहकार भारतीचे महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादेजी आहेत। साधारणतः 2021 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने या संपूर्ण सहकारी बँकांकरता एक निर्णय घेतला होता की ज्यांचं टेन्युअर हे 8 वर्षाचं झालेलं आहे अशांना पुढे निवडणुकीला किंवा त्या बँकेमध्ये संचालक राहता येणार नाही। कालांतराने तो 8 वर्षाचा 10 वर्ष निर्णय झाला आणि साधारणतः 2025 मध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने असा निर्णय घेतला की ज्या संचालकांचा कार्यकाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आणि DCC बँकांमध्ये हा 10 वर्षाचा पूर्ण झाला आहे त्यांना मात्र आता याच्यापुढे संचालक राहता येणार नाही। मात्र कालांतराने अनेक संघटनांनी याला विरोध दर्शवला, अनेक बँकांनी याला विरोध दर्शवला आणि त्याच्यानंतर आत्ता 25 मे रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक फायनल परिपत्रक काढलं आहे की ज्यांना आता 10 वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना आता बँकेत संचालक राहता येणार नाही। मात्र त्यांनी त्याच्यातनं एक मार्ग असा काढला आहे की 3 वर्षाचा कूलिंग पिरियड त्यांनी म्हटलं आहे की 3 वर्षाचा कूलिंग पिरियड दिल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या बँकेमध्ये संचालक म्हणून येऊ शकता। आरबीआयने आपल्या सर्क्युलरमध्ये अतिशय स्पष्ट ही व्याख्या केलेली आहे की 10 वर्ष झाल्यानंतर कुठल्याही संदर्भात तो बँकेचा संचालक राहणार नाही, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवर राहणार नाही किंवा कुठल्याही कमिटीत राहणार नाही, तो बँकेपासून दूर राहील। त्या बँकेपासून की कुठल्याही सहकारी बँकेपासून? त्यांनी त्या बँकेत म्हटलं की त्या बँकेपासून तो 3 वर्ष दूर राहील, पुन्हा 3 वर्षानंतर तो येऊ शकेल। मात्र इतर कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये तो त्याचे नॉर्म्स निवडणुकीचे पूर्ण करू शकला संचालक पदाचे तर तो दुसऱ्या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करू शकतो। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। तर रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमावर सहकार क्षेत्रातले जाणकार विद्याधर अनास्कर नेमकं काय म्हणतात बघूया। सोबत सहकार क्षेत्रातील जाणकार विद्याधर अनास्कर सर आहेत। नाही, आरबीआयने जरी हे रिफॉर्म्स त्यांचा जो उद्देश आहे ते मला पहिल्यांदा वाटतं की आरबीआयचा उद्देश साध्य होईल का ना। जी घराणेशाही मोडीत काढण्याकरता हा नियम केला गेला असं सांगितलं जातं, ती मोडीत निघेल का याबद्दल मी स्वतः साशंक आहे। हा नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रापुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज। कारण का अनुभवी लोकांना एकदम जर बाजूला केलं आणि त्यांच्या सगळी जर नवीन लोक आली तर नवीन लोकांच्या हातामध्ये एवढी मोठी संस्था, आर्थिक संस्था द्यायची का नाही याबद्दल सभासदांच्या मनामध्ये धाकधूक आहे आणि सभासदांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे आणि त्या लोकांनी तेवढा कॉन्फिडेंटली ती संस्था सांभाळली पाहिजे। यामुळे या लोकांना पण धाकधूक आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की नवीन अनुभवी लोक आणि जुनी लोक यांचं जर कॉम्बिनेशन केलं असतं तर ते जास्त चांगलं झालं असतं। सहकारात हे ट्रस्टी असतात आणि सहकारामध्ये कोणी सत्ता गाजवत नाही असं मला वाटतं। त्यामुळं सर्व एक काही 2-3% लोकांचा नियम हा सगळ्या लोकांना लागू करणं हा काही योग्य वाटत नाही मनापासून। आणि ते आरबीआय हे रेग्युलेटर आहे तर तुमची प्रत्येक गोष्ट तुम्ही जर रेग्युलेशनमध्ये जर आणली ती धंदा व्यवसाय कसा केला पाहिजे, काय केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण कडक ठेवलं सहकार खात्याने आणि तर तुम्ही चुकीच्या गोष्टीला तिथल्या तिथं आपली ज्युडिशरी एक तर स्लो आहे, ताबडतोब प्रायश्चित्त दिलेलं तर अशा लोकांना जे टेंटेड डायरेक्टर्स आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत आणि ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्या लोकांना निवडणूक लढवायला बंदी करा। ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेत या सगळ्या लोकांना तुम्ही आज येऊ देऊ नका, ते बंदी करू शकतो आपण कायद्यात। असं न करता मग यामध्ये कसं आलं जे चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, अनुभव आहेत ते पण भरडले गेले। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।